गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए. शेवटची मॅच पहिला चेंडू हाताळत होता रोहित ललित यांनी. यावेळी बघा आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅटच्या खालच्या टोल लागला चेंडू जातो स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे बघा. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. एका धावेचे समाधान मानायला लागते. एका धावेने पाहिलं तर संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते. पहिला चेंडू पाहिलं तर ललित यांचा निर्धाव होता हेमंतसाठी. स्ट्राईक वरती ते राहुल राहुल अंधेऱ्यांना पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झालं होते अगोदरच ते ओळखलं होतं आणि पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या लिडिंग एज चेंडू सरळ जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. सामना 3 षटकाचा असेल आणि 18 चेंडू मध्ये जवळजवळ 40 ते 45 धावाचा मनसुबा नक्कीच पोमण संघाने बाळगला असेल, कारण मोठे मोठे फटके या 18 चेंडूवरती मारावे लागतील. यावेळी मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली स्वतः गोलंदाज देण्याचा प्रयत्न करतो बघा. तिकडे राजू सुद्धा होते, ललित होते, परंतु हा झेल बघा धरतीला झालाय दान आणि फलंदाजाला मिळालंय जीवनदान. या जीवनदानाने एक धावसंख्यात भर होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. बघा हाफ चान्स होता. हा झेल साधा सोप्पा राजू यांच्या हातामध्ये गेला असता, परंतु कॉलिंग चुकीचं होतं. त्याच कारणाचं मला हा झेल सुटलाय. यावेळेस मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे, परंतु बघा एका टप्प्याने फील्ड केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. अजय तुंबळा होतो तिकडे. चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. एक सिंगल धाव. पुढचा बॉल ललित यांचा. यावेळेस काय फटका सजवला स्क्वेअर कटचा. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात या 4 धावा. येतोय चौकार. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 8 या आकड्यावरती. 8 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. जवळजवळ अजून सुद्धा पाहिलं तर 30 ते 35 धावा कराव्या लागतील. एक फायटिंग टोटल एक चांगलं टोटल उभं करत असेल तर, कारण शिलोत्तर संघ पाहिला तर सकाळी 17 मध्ये दुपारच्या 17 मध्ये अप्रतिम खेळी केली होती. ललित म्हणा किंवा अजय म्हणा, अप्रतिम फलंदाजी केली होती. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर किरण भुजड यांना. आपण पाहतोय सन्माननीय युवा ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी ठाकूर साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच विनोद भाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आणि बघा षटकारांनी पाहुण्यांचं स्वागत केलंय राहुल अंधेर यांनी. षटकार आलाय. किरण भुजर यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय. स्वॅगने स्वागत केलंय किरण यांचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली बघा. पुन्हा एकदा आपण पाहतोय झेल होतोय धरतीला दान. अक्षय होते तिकडे आणि अक्षय माळी होते आणि त्यांच्याकडून हा साधा सोप्पा झेल सुटलेला आहे. बघा 2 फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाज ते साधे सोपे झेल सोडलेत आणि आता ते संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं नक्कीच दोन्ही फलंदाज करताना पाहतील आपण. पुढचा बॉल किरण यांचा. यावेळेस जोरदार मारचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल संपर्क
पहिले तर बॅटच्या खालच्या टोला लागला, एक सिंगल छोटी धाव घेण्याचं यश मिळते. या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 16 रन्स ऑन बोर्ड. आता पाहिलं तर थोडासा आकार यायला लागलाय त्या षटकारानंतर. पाहिलं तर थोडासा आकार आला धावसंख्येला. पुन्हा एकदा राहुल अंधेर आपण स्ट्राईक वरती पाहतील. एक आक्रमक फलंदाज, एक स्टायलिश प्लेअर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वर. यावेळेस डान्सिंग ग्राउंड चेंडू कार्पेटला रोल करत जातोय. अजय आहे तिकडे, उचलून थ्रो करतो पण सिंगल सिंगल आणि सिंगल वरती थांबवावं लागते. एक सिंगल धावसंख्या सिंगलच्या रूपात जाऊन पोचते 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन बोर्ड. षटकारानंतर किरणने कमबॅक केलाय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहिलाय. यावेळेस पाहतो हेमंत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असतील. यावेळेस बघा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेसाठी चांगला चेंडू हाताळला होता, प्रवीण होते, परंतु प्रवीणांच्या हातामध्ये काही चेंडू आला नाही. सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू निघून गेला एका धावेसाठी. धावसंख्या 18 वर जाऊन पुसते. चेंडूचा विचार केला तर या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर फक्त आणि फक्त सिंगल धावेवरती थांबवलाय किरण यांनी. हा प्रकार होता, फटका बघा फसलाय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे त्याच्याकडून पुन्हा एकदा होते चुकी. बघा झेल सुटलाय आणि हेमंत यांना अजून एक जीवनदान मिळालंय. थोडासा हाफ चान्सेस झेल होता, कारण जास्त दूरून हा शतरक्षक धावत आला होता डीप कव्हर क्षेत्रामध्ये झेल घेण्यासाठी, परंतु त्यांच्या हातामध्ये हा चेंडू पडला होता. झेल घेणं, कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि झेल सुटला. 2 धावा घेतल्यात आणि या 2 धाव्यांशी धावफलक जाऊन पोचते 20 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रवीण यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. राहुल स्ट्राईक वरती असतील. प्रवीणचा पहिला बॉल, सामना करतील राहुल. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला, शतरक्षक आहे त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ होतोय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. या पहिल्याच बॉलवर आलाय चौकार, 4 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं राहुल अंधेर यांनी. पुढचा बॉल प्रवीण यांचा. यावेळेस ब्रह्मास्त्राचा यॉर्करचा चेंडू होता बघा, हेलिकॉप्टर उडवलं होतं मिनी हेलिकॉप्टर. एक धाव झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं फसलाय. एक सिंगल धावेवरती समाधान मानायला लागते. हेमंत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असतील. पुढचा बॉल प्रवीण यांचा. यावेळेस फुल टॉस चेंडू होता बघा, नो बॉलचा इशारा पंचांचा. 9+1 डिक्लेरेशनचे 1 धाव स्कोर बरोबर आढळताना पाहतोय, म्हणजे 9+1 मिळतात या 2 धावा. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते
27-27 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी. उघडा डोळ पहा नेट. पुढचा बॉल असेल फ्रीट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आता राहुल यांच्याकडे आलेली आहे. या बॉलवर मोठा फटका खेळणं गरजेचं असेल राहुल यांना. बघूया प्रवीण. यावेळेस फटका चांगला ऑन साईडला. बघा शतशकडून चुकी होते. काय घडते काय बिघडते बघूया काय घडलंय. 2 धावा इकडे पळून कंप्लीट केल्यात. बघूया पंचांनी रेफर केलाय. बाउंड्री लाईन चेक करायची आहे कारण फंबल भरपूर वेळा झाला होता. शतरक्षक सेफ आहे. फक्त 2 धावा. विशाल होता. विशालची थोडीशी जागा आपण पाहिली तर बदललेली आहे. यावेळेस फुल टॉप चेंडू फुल टॉप वसूल केलाय का. यस बघा शत्रक्षक होते इकडे. प्रयत्न ला आपण पाहतो तर 100% होते परंतु चेंडू सहज त्यांना पार करून गेला. सीमारेषा पार. मिळतील धावा 6. या षटकांचे धावफलक पुढे सरकते. 35 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 35 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडूचा अजून सुद्धा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा बघा यास वाईट साठी पंचाने रेफर केलाय. पंचांचा रेफर आहे वाईट साठी. बघूया आपण तिसरा पंचांकडे जाऊया पुन्हा एकदा. डिसिजन पेंडिंग असेल. यस वाईट बॉल असेल. ही वाईटची एक धाव या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. पुढचा बॉल. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला तर बॅटन बॉल संपर्क झाला नाही परंतु लेग बाईटच्या रूपामध्ये चेंडू सहज जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक चांगलं टोटल उभं करणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल प्रवीण यांचा. हाफ फ्लॅगर होता. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू सहज होतोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय हा बिग ब्लो. शेवटच्या बॉलवर षटकार. या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 43 आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलाय गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाने शिरोचा संघासमोर. चला आता आपण टॉस मध्ये जातोय. टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक जोडले जातील. चिठ्ठ्याचा ड्रॉ केला जाईल. ओ टू यू टॉस बॉक्स. मी कॅप्टन्सला विनंती करेन की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. पानखंडा बी, गायत्री माता ससुपाडा, ओमसागर ब्राह्मणगाव आणि दुधाई स्पोर्ट्स आसुर्डीपाडा. त्यानंतर चालू असलेल्या सामन्याचा एक एक प्रतिनिधी उपस्थित आहे. 5 चिठ्ठ्या उडवल्या जातील. 2 मॅच. एका संघाला बाय मिळेल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला पाहूया कुठल्या संघाची टी. तर दुधाई स्पोर्ट्स आसरुडीपाडा ही पहिली मॅच होणार आहे. त्यांच्या समोर
दुसरा संघ असेल ओम सागर ब्राह्मणगाव. ही पहिली मॅच असणार आहे. त्यानंतर गायत्री माता ससूपाडा आणि विजय संघ आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाला इथे पुढे बाय मिळालेले आहे, पुढे चाल मिळाले. डायरेक्ट त्यांना सेमीफायनल मध्ये चान्स मिळालाय. तर आपण लगेच टॉस देखील इथे करणार आहोत. पहिला क्वार्टर फायनल इथे होईल. तर मी विनंती करतोय सन्माननीय नितीन दादा चव्हाण यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्याकरता. नितीनजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. पंच, सामना किती षटकांचा असेल? तर सामना 3 षटकाचा असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. काटा असा कॉल आणि छापा आलेला आहे. दादाने विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर विकेश, टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॅटिंग. जास्त वेळ घेत नाहीये, शुभेच्छा असतील. आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचं आहे. निर्णय मनासारखा लागला, मेहर लागलाय. मनासारखा लागला. शुभेच्छा असतील, जास्त वेळ घेत नाहीये. स्ट्राईकला फलंदाज ललित भुवर, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजित तुंबडा यांना. बॉलिंग मार्क वरती अतुल नरगे. 44 धावांचा टार्गेट सेट केला आहे. पहिला बॉल लोअर फुल्ड चेंडू होता, फटका बसलाय बघा स्वतः, पण पाहतोय कर्णधार चेंडू खाली येतोय आणि पहिला चेंडू ती बिग ब्लो, मोठा हादरा बसतोय. ललित भुवर गोल डकचा शिकार. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी इथे बाद झालेला आहे. एक मोठा हादरा इथे दिला जातोय, बिग ब्लो आपण पाहतोय. एक मोठी विकेट्स इथे मिळालेली आहे. ललित भोवर बाधून माघारी परततोय. नव्याने फलंदाज पाहूया कोण येतोय, तर विशाल येतोय, न्यू बॅटर. बघा विशाल आल्यात. विशाल कामगिरी करावी लागेल यावेळेस. ललित यांची जागा बनवण्यासाठी आले, तर सकाळच्या सत्रामध्ये ललितांनी चांगली फलंदाजी केली होती. विशाल यांनी सुद्धा सकाळ सत्रामध्ये आल्याला षटकार खेचला होता. तशीच कामगिरी यावेळेस करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. विशाल बॅटिंग मार्क वरती. अतुल सवाल घेऊन यावेळेस उडवलाय, बॉलला सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी येतोय हा उत्तुंग षटकार. बघा विशाल याने आल्या आल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. एक बिग शॉट त्याच्या बॅट मधून आलेला आहे. या षटकाराने आता धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. मॅच जिंकण्याकरता धावांचा आपण टार्गेट जर बघितलं ना, तर 44 धावांचं टार्गेट आहे आणि इथे एक षटकार आलेला आहे. 16 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता. यावेळेस मिस टायमिंग झालाय, चेंडू हवेत आहे बघा. 17 चेंडू खाली. विशाल होते आणि विशाल करत नाही चुकी.
एक तेरी तो एक मेरी षटकाराचं प्रत्युत्तर दिलाय विकेट घेऊन. अजून एक फलंदाज डगआउटच्या आश्रयाला जातो पाहतोय. बघा न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर प्रवीण परेडांना पाहतोय. एक डावखुऱ्याचा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज, थोडस उशिराने पाहतोय. सातत्याने भरपूर वेळा ओपनिंग साठी येताना पाहतोय, परंतु आज थोडस स्वतःला माघारी ठेवलं होतं या मॅच साठी. तोच पाहतो आपण प्रवीण बॅटिंग मार्क वरती. अतुल पुढचा बॉल घेऊन यावेळेस सोडून दिलाय. पंचांच्या वाईट जाईल. पंचांचे हात दोन्ही समांतर, धाव आहेत एक अवांतर. या अवांतरच्या रूपामध्ये धावसंख्या होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यामध्ये. 7 रन्स ऑन बोर्ड. यस रिव्ह्यू घेतला जातोय. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करा संघाने. तिसऱ्या पंचांकडे आपण पुन्हा एकदा वळूया, काय निर्णय आहे. व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. पुढचा बॉल यावेळेस जागा म्हणून करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या टोला लागला. चेंडू सरळ जातो डिक्लेशन झोन मध्ये, डी झोन मध्ये एका धावेसाठी. बघा आता एक धाव आली. या एका धावेने धावफलक पुढे सरकते, 8 वर जाऊन पोहोचते. या षटकाचा विचार केला 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलाय. 44 धावांचा पाठलाग सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे. अजय स्ट्राईक वरती असतील. अजय जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. अजय आणि प्रवीण ही जोडी आक्रमक जोडी आहे शिरोतर संघाची. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. 5वा चेंडू घेऊन या षटकातील यावेळेस फटका साधवलाय ऑन साईडला. बिग ब्लास्ट येतो हा ब्रँडेड षटकार. बघा या षटकाने धावांचा वेग 6 ने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. चांगले फटकेबाजी. मी म्हणालो होतो की अजय जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत शिलोत्तर संघाच्या. पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 13 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. बघा हा चेंडूवरती षटकार, चौकार किंवा डबल तरी आली पाहिजे, म्हणजे एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभी केली जाईल. पहिल्या इनिंग मध्ये ललित यांच्या गोलंदाजीवरती फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केला होता, परंतु या षटकामध्ये पाहिले तर
दोन मोठे फटके आलेत अतुल यांच्या गोलंदाजीवर. शेवटचा बॉल. यावेळेस काय चेंडू हाताळला अप्रतिम. पंचांकडे बघा लावून अपील केली होती, पंचांवर दबाव टाकला जातोय, परंतु पंचांनी जो दबाव पाहिला तर सोकून घेतलाय आणि षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. दोन महत्वाचे गडी पाहिले तर तंबूच्या आशाला जाऊन पोहोचले आहेत. नक्कीच आपण पाहू शकता पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते ज्या प्रकारे अपील झाली होती इथे. नक्कीच बॅट अँड बॉल भरपूर गॅप इथे पाहायला मिळतो. बॅट थोडीशी घासली गेली क्रीज वरती, मात्र अपील ही जोरदार अपील झाली होती. गुड डिसिजन आपण पाहतोय पंचांचा इकडे. चांगला डिसिजन आपण पाहतोय पोहोचवला गेलाय. चेंडू हा निर्धाव आलाय. आता 12 चेंडू आणि 30 धावा या मॅच जिंकण्याकरता आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाच्या 8 धावा होत्या आणि शिलोत्तर संघाच्या 14 धावा आहेत, मात्र 2 विकेट्स जास्त गमावलेत. बारा चेंडू आणि 30 धावा इकडं मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. जो संघ जिंकेल तो संघ दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये गायत्री माता ससुपाडा या संघासमोर 2 हात करेल. विशाल येतोय नवीन गोलंदाज. यावेळेस बघा फिंगर रोल केलेली, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. मॅचची एज लागली होती. फलंदाज बाद प्रवीण परेड आपण पाहतोय स्वस्तामध्ये बाद होताना. अजून एक विकेट तंबूच्या आशा जाताना पाहतोय. नक्कीच ज्या प्रकारे चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेला होता आउटसाइड एज आणि विकेट किपरनं कुठल्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. जर बघितलं बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती दर्शवलं जात आहे ज्या प्रकारे हा चेंडू हाताला गेला होता ऑफस्टमच्या बाहेर. हा चेंडू बघा, चेंडू जर सोडून दिला जर असता तर वाईट मिळाला असता, मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडूची छेड काढली होती प्रवीण याने, मात्र एज लागली आणि चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. नव्याने फलंदाज ऋतिक माळी येतोय. 11 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 30 धाव्यांची आवश्यकता आहे. 15ची सरासरी राखायची आहे. या षटकामध्ये 15 धावा येणं फार गरजेचं आहे. बघा 2 षटकार खेचावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती बघा. चांगल्या टप्प्यावरती विशालांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बघा स्लोअर वन होता, गती कमी दिली होती या चेंडूवरती. तिकडे जर दुखापत झाली असेल तर तिकडे लक्ष द्यायचं थोडं. शरीरावरती हा चेंडू येऊन लागला होता ऋतिक याच्या. स्लोअर वन होता आणि आपण पाहू शकता की चेंडू अतिरिक्त बॉम्ब झाला आणि चेंडू त्याच्या चेहऱ्यावरती लागलाय. बघा अगदी डोळ्याजवळ हा चेंडू त्याच्या येऊन लागलेला आहे. मात्र ऋतिक ओके आहे, खेळण्यासाठी सज्ज आहे. बघा पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये दाखवतायत. अजय आणि ते चेंडूला सोडून दिलाय. लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. आता पूर्णतः जिम्मेदारी असेल अजय तुंबडा या फलंदाजावरती. मिस्टर 360. 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 28 धावा मॅच जिंकण्याकरता. जोपर्यंत अजय आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत शिलोत्तर संघाच्या. बघा मला वाटते थोडीशी दुखापत जाणवते हेमंत यांच्या हाताला चेंडू गॅदर करताना. पंच जास्त लागले का? हेमंत इकडे. हेमंत फर्स्टच बॉक्स आहे आपल्याकडे.
चला हेमंत खेळण्यासाठी रेडी आहे. बघा क्रिकेट खेळण्यासाठी जखम देखील त्यासाठी महत्वाची नाहीये, मॅच महत्वाची आहे. 10 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा स्लोअर वन ओळखलंय आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां करता बिग शॉट षटकार. बघा पुन्हा एकदा गती कमी दिली होती दर्शनजी, गती कमी दिली आणि वेट केला, वेट अँड वॉच. नक्कीच नक्कीच या षटकाराची आवश्यकता सुद्धा होती, कारण आता धावसंख्या थोडंसं रन रेट पाहिलं तर आस्किंग रन रेट थोडंसं वाढत होतं, परंतु आता कंट्रोल करण्याचं काम यावेळेस पाहिलं तर अजय यांनी केलंय. या षटकांची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन बोर्ड. अर्धा पल्ला पार झालाय या षटकारानंतर. यावेळेस पाहिलं तर सोडून दिला लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. 85 वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. यावेळेस बघा सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहे हितेश. चांगला पिकअप थ्रो बघा या 7 चेंडूवरती. हा बॉल महत्वाचा आहे. आणि विशाल याने आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन त्याने दाखवलेलं आहे. इथे देखील व्हेरिएशन दाखवलं. स्लोअर वन होता, मात्र उचली घेणारा चेंडू बॅटच्या स्टिकरवरती येऊन लागला. 7 चेंडू 19 धावा. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे देखील होता, मात्र इथे देखील स्लोअर वन हाताळलाय. आणखीन एक कमी गतीचा चेंडू, बॅट अगोदरच फिरली, चेंडू नंतर आला आणि एक धाव इथे कंप्लीट झाली. चला पाणी घेऊन जायचंय. दुखापत जाणवते डोळ्यावरती, मला वाटते चेंडू आदळलाय त्यांच्या. बघा ज्या प्रकारे हेमंत याला चेंडू हाताला होता स्लोअर वन, मात्र चेंडू उचली घेणारा होता. त्याच प्रकारे इथे देखील चेंडू त्याने टाकलेला आहे आणि इथे देखील फसलाय अजय तुंबडा. बघा पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की फिंगर रोल केले होते. बॅक ऑफ द हँड हा चेंडू त्याने हाताला आहे आणि बघा पुन्हा एकदा चेहऱ्यावरती हा चेंडू येऊन लागलेला आहे. चल तिकडं बर्फ घेऊन जायचं दादा, थोडासा बर्फ द्या. बघा फिंगर रोल केले होते आणि चेंडू सरळ त्याच्या चेहऱ्यावरती येऊन लागलेला आहे. हे जास्त दुखापत जास्त गंभीर नसावी, कारण अजय एक महत्वाचा खेळाडू आहे. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे आणि हा चेंडू त्याच्या चेहऱ्यावरती येऊन लागलेला आहे. तेच कारण पाहतो जास्त दुखापत त्याला झालेली आहे. छोटा एक ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतो तिकडे घेतलाय. बघा इकडे आपण जर बघितलं तर पोमन संघाच्या 20 धावा होत्या, शिवतर संघ 6 धावेने पुढे आहे. कंपॅरिझन आपण बघितलं तर 6 धावेने कुठेतरी पुढे आहे शिलोत्तर संघ. त्यात 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. बघा पोमन संघाने शेवट
यावेळेस पहा विकेश चेंडू खाली आले होते. पूर्णपणे पकड बसवलं यावेळेस गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघाने आणि थोडीशी आता यावेळेस पाहिलं तर खांदे सुद्धा झुकावले आहेत शिलोतर संघाचे. पूर्णपणे पकड बसवलंय आणि एका ट्रॉफीवरती स्वतःचं नाव कोरलं झालंय गेलंय यावेळेस पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघाचा राहुल. पुन्हा एकदा मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. हेमंत चेंडू खाली येतोय. अतुल होते चेंडू खाली आणि सामना जिंकलाय तो गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघाने. हळक 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 शिलोतर संघ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला मॅच ऑन होईल. बिग फाईट सुपर 5 मध्ये लढत पाहतोय आपण. एका बाजूला ओम सागर बामणगाव